नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण जिल्हा न्यायालय भरती 2024साठीचा शिपाई पदासाठी या पदासाठीचा पेपर आज पाहणार आहोत. तर असेच क्वेश्चन तुम्हाला शिपाई या पदासाठी विचारले जातील आणि हे क्वेश्चन खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या क्वेश्चनचा तुम्ही वारंवार सराव आणि अभ्यास करा. तर पहिला क्वेश्चन आहे, भारतात हरित क्रांतीची सुरुवात पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर भारतात हरित क्रांतीची सुरुवात 1965 या वर्षी झालेली आहे. 1965 हे वर्ष तुम्ही लक्षात ठेवायचे. त्यानंतरचा दुसरा क्वेश्चन आहे, कृष्णा नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोठे आहे? कृष्णा नदीचे उगमस्थान महाबळेश्वर या ठिकाणी आहे. तर कृष्णा नदीचा उगम कोठे झालेला आहे? महाबळेश्वर. त्यानंतरचा तिसरा क्वेश्चन आहे, भारतीय संविधानात खालीलपैकी कोणत्या देशाकडून संसदीय शासन व्यवस्था हे तत्व स्वीकारण्यात आले आहे? तर संसदीय शासन व्यवस्था हे तत्व ब्रिटन या देशाकडून भारताने स्वीकारलेले आहे. ब्रिटन संसदीय शासन व्यवस्था हे तत्व विचारल्यास ब्रिटन या देशाकडून स्वीकारले आहे. त्यानंतर 4 नंबरचा क्वेश्चन आहे, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कधी करण्यात आली आहे? तर त्याचा आन्सर आहे 14 ऑगस्ट 1862 साली मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा 5वा क्वेश्चन आहे, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा हा नारा कोणी दिला? तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा हा नारा सुभाषचंद्र बोस यांनी दिला. त्यानंतरचा 6वा क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय योग दिवस हा 21 जून या दिवशी साजरा केला जातो. याचा आन्सर आहे 21 जून. त्यानंतरचा 7वा क्वेश्चन आहे, आमार सोनार बांगला हे बांगलादेशाचे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे? आमार सोनार बांगला हे बांगलादेशचे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे? तर त्याचा आन्सर आहे रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर यांनी बांगलादेशाचे राष्ट्रगीत लिहिले आहे. त्यानंतरचा 8वा क्वेश्चन आहे, पंचायत समितीच्या सभेचे अध्यक्षपद स्थान कोण भूषवितो? तर सभापती. पंचायत समितीच्या सभेच्या अध्यक्षपदाचे पद कोण भूषवतो? तर त्याचा आन्सर आहे सभापती. त्यानंतर 9वा क्वेश्चन आहे, भारताच्या मध्यभागी असलेले शहर पुढीलपैकी कोणते? तर भारताच्या मध्यभागी असलेले शहर हे कोणते आहे? नागपूर. यालाच मध्यवर्ती ठिकाण पण असे म्हणतात, नागपूर. त्यानंतरचा 10वा क्वेश्चन आहे, मैतेई, कुकी, नागा या आदिवासी जमाती प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळतात? तर मैतेई, कुकी, नागा या आदिवासी जाती प्रामुख्याने मणिपूर या राज्यात आढळतात. मैतेई, कुकी, नागा या आदिवासी जमाती प्रामुख्याने मणिपूर या राज्यात आढळतात. त्यानंतरचा 11वा क्वेश्चन आहे, राष्ट्रीय खेल दिन कधी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय खेल दिन हा 29 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो. राष्ट्रीय खेल दिन हा 29 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो. त्यानंतरचा 12वा क्वेश्चन आहे, सलाम कविता संग्रहाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? सलाम या कविता संग्रहाचे लेखक हे खालीलपैकी मंगेश पाडगावकर हे आहेत. सलाम या कविता संग्रहाचे लेखक मंगेश पाडगावकर हे आहेत. त्यानंतरचा 13वा क्वेश्चन आहे, अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? तर अजीवनसत्वाच्या अभावामुळे किंवा कमतरतेमुळे रातआंधळेपणा हा रोग होतो. त्यानंतरचा 14वा क्वेश्चन आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असते? तर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवण्यासाठी वयोमर्यादा ही 21 वर्ष असते. निवडणूक लढवण्यासाठी म्हणल्यास 21 वर्ष आणि जर मतदान करायचे असेल तर 18 वर्ष. त्यानंतरचा 15वा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणाला भारतीय राज्यघटनेच्या कलम 161 नुसार माफी देण्याचा अधिकार आहे? तर 161 नुसार माफी देण्याचा अधिकार हा राज्यपालांना आहे. कलम 161 नुसार माफी देण्याचा अधिकार हा राज्यपालांना आहे. त्यानंतरचा 16वा क्वेश्चन आहे, माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र महात्मा गांधी यांचे आहे. माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र महात्मा गांधी यांचे आहे. 17वा क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर विधानसभेचे पहिले अध्यक्ष हे श्री सल सिरम हे होते. श्री सल सिरम हे होते. त्यानंतरचा 18वा क्वेश्चन आहे, एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2023 कोणत्या देशात आयोजित करण्यात आल्या होत्या? तर एक दिवसीय
आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2023 या ऑस्ट्रेलिया या देशात आयोजित करण्यात आल्या होत्या. ऑस्ट्रेलिया. त्यानंतरचा 19वा क्वेश्चन आहे, सायना नेहवाल ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर सायना नेहवाल ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर सायना नेहवाल ही खेळाडू बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. सायना नेहवाल ही बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. त्यानंतरचा 20वा क्वेश्चन आहे, 31 मे रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिन साजरा केला जातो? तर 31 मे रोजी तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो. तंबाखू विरोधी दिन 31 मे रोजी तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो. त्यानंतरचा 21वा क्वेश्चन आहे, पपई आंबा यात कोणते जीवनसत्व सर्वाधिक असते? तर पपई आणि आंबा यामध्ये सर्वाधिक जीवनसत्व हे अजीवनसत्व असते. त्यानंतरचा 22वा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता पदार्थ वितळताना अंकुचन पावतो? तर खालीलपैकी कोणता पदार्थ वितळताना अंकुचन पावतो? तर काच हा पदार्थ काय होतो? वितळताना अंकुचन पावतो. नर्तिका या शब्दाचा पुढील पर्यायातून विरुद्धार्थी शब्द निवडा. तर नर्तिका या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे नर्तक. नर्तक. तारीख या शब्दाचे अनेकवचन काय होईल? तर तारीख या शब्दाचे अनेकवचन तारखा होईल. तर तारक या शब्दाचे अनेकवचन तारखा होईल. मूग गिळणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगणार. तर मूग गिळणे याचा अर्थ आहे गप्प बसणे. मूग गिळणे याचा अर्थ येतो गप्प बसणे. त्यानंतरचा 26वा क्वेश्चन आहे, कानन, विपिन, वन हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर कानन व विपिन, वन हे अरण्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. समानार्थी शब्द विचारलेले. 27वा क्वेश्चन आहे, अत्तर हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? तर अत्तर हा शब्द फारसी भाषेतून मराठीत आलेला आहे. अत्तर हा शब्द फारसी भाषेतून मराठीत आलेला आहे. त्यानंतरचा 28वा क्वेश्चन आहे, घटक राज्याचा कार्यकारी अधिकारी कोण असतो? तर घटक राज्याचा कार्यकारी अधिकारी हा राज्यपाल असतो. घटक राज्याचा कार्यकारी अधिकारी हा राज्यपाल असतो. श्यामची आई हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? तर श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजी यांनी लिहिलेले आहे. तर श्यामची आई हे पुस्तक कोणाचे आहे? तर साने गुरुजी यांचे आहे. त्यानंतरचा 30वा क्वेश्चन आहे, बॉम्बे हायकोर्टाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर बॉम्बे हायकोर्टाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश हे देवेंद्र कुमार उपाध्याय हे आहेत. तर देवेंद्र कुमार उपाध्याय हे आहेत. डी.वाय. चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत. त्यानंतरचा 31वा क्वेश्चन आहे, कुरुक्षेत्र हे ऐतिहासिक ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर कुरुक्षेत्र हे ऐतिहासिक ठिकाण हे हरियाणा या राज्यात आहे. त्यानंतर 32वा क्वेश्चन आहे, गेट वे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर गेट वे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून 1911 या साली बांधण्यात आलेले आहे. गेट वे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून 1911 या वर्षी बांधण्यात आलेले आहे. त्यानंतर 33वा आहे, PM विश्वकर्मा योजना डॅश डॅश रोजी लॉन्च करण्यात आली आहे. PM विश्वकर्मा योजना 17 सप्टेंबर 2023 रोजी लॉन्च करण्यात आलेली आहे. 17 सप्टेंबर 2023 या रोजी PM योजना लॉन्च करण्यात आली आहे विश्वकर्मा. त्यानंतरचा 34वा क्वेश्चन आहे, नुकत्याच झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला बहुमत मिळाले आहे? तर नुकत्याच झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस या पक्षाला बहुमत मिळाले आहे. त्यानंतरचा 35वा क्वेश्चन आहे, भारताचे सर्वोच्च न्यायालय डॅश डॅश येथे आहे. तर भारताचे सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. तर भारताचे सर्वोच्च न्यायालय हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे.